नमस्कार. आरोग्य आणि बरच काही या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत. आज आपण होळी या सणामागे कोणती पौराणिक कथा आहे याविषयी माहिती पाहणार आहोत. त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण होळीविषयी माहिती पाहूयात. होळी म्हणजेच फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा. होळीचं दुसरं नाव म्हणजे हुताशनी पौर्णिमा. होळी हा सण शहरात तसेच खेडेपाड्यातून मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. होळी या सणाला प्रामुख्याने पुरणपोळी बनवली जाते. म्हणूनच होळी रे होळी पुरणाची पोळी असंही म्हटलं जातं. आता आपण होळी या सणाविषयी पौराणिक कथा काय आहे ती पाहूयात. हिरण्यकश्यप नावाचा एक असुर राजा होता. भगवान शंकराला त्यांनी प्रसन्न करून त्याच्याकडून त्याला कोणी पाताळात, जमिनीवर तसेच आकाशात मारू शकणार नाही असा वर घेतला होता. त्यामुळे तो खूप अहंकारी झाला आणि स्वतःला देवापेक्षा बलवान समजायला लागला. याच अहंकारामुळे तो देवदेवतांचा तिरस्कार करू लागला, खास करून श्री विष्णूचा. कारण त्याचा मुलगा प्रल्हाद हा श्री विष्णूचा परमभक्त होता. सतत त्याचेच नामस्मरण करत आणि त्याचेच गुणगान गात असत. हे हिरण्यकश्यपला अजिबात आवडत नसत. त्याने प्रल्हादाला समजवण्याचा तसेच घाबरवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु भक्त प्रल्हादावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. म्हणून भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यप राजाने आपली बहीण होलिकाला घेऊन एक योजना बनवली. होलिकेला एक वरदान मिळालं होतं की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते, तसेच कोणतीही आग तिला भस्म करू शकत नाही. हिरण्यकश्यप राजाने होलिकेला भक्त प्रल्हादाला घेऊन आगीच्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रल्हाद आपल्या आत्यासोबत त्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात तल्लीन झाला. थोड्याच वेळात होलिका जळायला लागली. इतक्यात एक आकाशवाणी झाली आणि त्यानुसार होलिकेला आठवलं की तिला मिळालेल्या वरदानात असे सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतःच जळून राख होईल. भक्त प्रल्हादाच्या पाठीशी भगवान विष्णू असल्यामुळे अग्नी त्याचे काहीही करू शकली नाही. होलिका मात्र त्या अग्नीत जळून भस्म झाली. अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होलिका दहन म्हणून ओळखला जाऊ लागला. याच दिवशी होळी या सणाची सुरुवात झाली. थोडक्यात काय तर होलिका वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून म्हणजेच वाईट पद्धतीने झाला. त्यामुळे आपणही आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी, हाच होळी साजरी करण्यामागचा उद्देश आहे. या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करूयात, जेणेकरून आपले आयुष्य सुख समाधानाचे जाईल. होलिकेचा जळून अंत झाला तो दिवस म्हणजे फाल्गुन शुद्ध पौर्णिमा असल्याने दरवर्षी त्याच दिवशी होळी उत्साहात व मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येते. या प्रकारे आहे होळी या सणाची पौराणिक कथा. अशाच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.